लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा 23व्या हप्त्याची वाट पाहत आहात का? तुमच्या मनात एकच प्रश्न आहे का 23वा हप्ता नेमका कधी येणार? आणि काही महिलांच्या खात्यात पैसे येतील आणि काहींना थांबावं लागेल. सरकारकडून काही नवीन अपडेट आला आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या महिलांना मागचे पैसे मिळाले त्यांचं काय होणार? आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण व्हिडिओमध्ये आपण 23व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मी अशी माहिती सांगणार आहे जी अनेक महिलांना अजून माहितीच नाही. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण बेल आयकॉन दाबा. कारण लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील मोठ्या अपडेट्स सर्वात आधी आपण इथे देत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न फिरत आहे की 23वा हप्ता नेमका कधी मिळणार? कारण अनेक महिला रोज बँकेत जाऊन खाते तपासत आहे. काही महिला म्हणत आहे अजून पैसे आले नाहीत, तर काही जणी असे सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा सांगत आहे. पण नेमकं सत्य काय आहे? कोणती माहिती खरी आहे, कोणती अफवा आहे? आज आपण हे समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, योजनेचे पैसे येण्याची प्रक्रिया अनेक टप्प्याटप्प्यांमध्ये होत असते. काही वेळा सर्व महिलांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येत नाही. काहींना आधी जमा होतात, तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. आता अनेक महिला असा प्रश्न विचारतात आम्हाला, की 23वा हप्ता कोणत्या तारखेला येईल? तर याबाबत अधिकृत अपडेट आल्यानंतरच निश्चित तारीख सांगता येते. पण मागच्या हप्त्याच्या पॅटर्ननुसार काही अंदाज लावले जरी, त्यामुळे कोणतीही व्हायरल पोस्ट पाहून लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या खात्यात पैसे उशिरा येण्याचे काही कारणं असू शकतात. जसे की बँक खाते आधारशी लिंक नाही, के-वाय-सी पूर्ण नसणे, आधार बंद असणे, बँकेची तांत्रिक अडचण असणे, अर्जातील माहिती मिसमॅच असणे. म्हणून एकदा तुमचे खाते व्यवस्थित तपासून घ्या. लाडक्या बहिणींनो, आता आपण अशी माहितीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक महिलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण काही वेळा छोट्याशा चुकीमुळे हप्ता अटकू शकतो. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी एक महत्त्वाचा प्रश्न, 23वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यात एकाच दिवशी जमा होणार आहे का? तर अनेक वेळा असं पाहायला मिळते की टप्प्याटप्प्याने जमा होतात. काही जिल्ह्यांमध्ये पैसे आधी जमा होतात, तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे थोडा शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात अजून आले नाहीत, तर लगेच घाबरायचं नाही. आता काही महिला म्हणतात, की मला मागचा हप्ता मिळाला नाही, तर 23वा हप्ता मिळेल का? जर तुमचं खातं सक्रिय असेल, तर आधार लिंक असेल आणि कागदपत्रांमध्ये काही अडचण नसेल, तर पुढील हप्त्यांसोबत काही वेळा मागील रक्कम देखील जमा होऊ शकते. पण यासाठी अधिकृत अपडेट पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या खात्यात शेवटचा हप्ता आला का नाही आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते पण लिहा, आणि मी सर्व कमेंट वाचतो. काही महिलांच्या खात्यात पैसे उशिरा येण्यामागे काही बँकिंग प्रोसेस देखील कारणीभूत असू शकते. उदाहरणार्थ, सरकारकडून पैसे रिलीज झाले तरी ते तुमच्या खात्यात रिफ्लेक्ट व्हायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे रोज पॅनिक होऊन बँकेत जाण्याची गरज नाही. आता अनेक ठिकाणी सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा व्हायरल होत आहेत. कोणी म्हणतं या तारखेला येईल, कोणी म्हणतं त्या तारखेला येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणतीही तारीख फायनल मानू नका. कारण चुकीच्या माहितीनुसार लोकांची फसवणूक होते. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.